नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे शशिकला आता राया आणि निक्कीला म्हणत असते, हे बघा तुम्हाला तुमचं आयुष्य पडलंय लाजायला मुरडायला, त्यामुळे निक्की न लाजता आता तू नाव घ्यायचे बरं का, चल घे पटकन नाव. तेव्हा लगेच निक्की मला लागते निक्की. आता मात्र मंजिरी रुजिदा सगळेजण निक्कीला हसू लागतात. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, अगं मम्मी ही लग्न करायला निघाली, कशाला लावते तिचं लग्न, अगं नाव कसं घ्यायचं हे हिला माहिती नाही. बघ ती स्वतःचं नाव सांगते आणि कशाला करायचं हिला लग्न. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, अगं तुला जमत होतं का, तुझी आई होती ना म्हणून तुला उखाणा घ्यायला मी शिकवलाय. आता तिला आई नाही बाप नाही म्हणून नाही येत, तिला शिकवेल मी तिला हळूहळू, तू नको टेन्शन घेऊ. त्यावर लगेच आता शशिकला निक्कीला म्हणू लागते, निक्की अगं कसं नाव घ्यायचं माहिती आहे, उखाणा घ्यायचं आणि त्यात तुझ्या या होणाऱ्या नवऱ्याचं रायाचं नाव घ्यायचं आणि मग कसं वाटेल बघ बरं. तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, चालेल चालेल मी घेईल ना. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, राया तू इकडे तिकडे बघत बसू नको, अरे तुला पण निक्कीचं झाल्यानंतर नाव घ्यायचं आहे बरं का, त्यामुळे तिच्याकडे लक्ष दे. आता लगेच निक्की लागते, ठीक आहे ठीक आहे मग मी घेते नाव, असे म्हणून निक्की आता नाव घ्यायला सुरुवात करते. आता लगेच सगळेजण निक्कीकडे बघत असतात. तेव्हा निक्की म्हणू लागते, हिरव्या हिरव्या जंगलात झाडे घनदाट आणि रायाचं नाव घेते आता सोडा माझी वाट. आता मात्र हे सगळं बोलत असताना निक्की मंजिरी आणि जिजीकडे रागाने बघत असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगदी बरोबर नाव घेतलं, अगदी शोभेल लोकांना असं नाव घेतलंय. त्यावर शशिकला म्हणू लागते, राया आता चल तुझा नंबर घे पटकन नाव. तेव्हा लगेच राया लागतो, कशाला काकी हे नाव वगैरे मला नाही घ्यायचं असलं काय बी. त्यावर लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे रागाने बघत असते. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, मम्मी अगं त्याला नसेल इच्छा घ्यायची तर कशाला फोर्स करते त्याला, नको फोर्स करू त्याला, त्याला नाही घ्यायचं. त्यावर लगेच शशिकला लागते, रुजिदा तुला काय प्रॉब्लेम होतो गं, त्याचं नाव जड होतंय का तुला, अगं तो या घरचा पोरगा आहे, मग त्याची बायको या घरची होणारी सून आहे की नाही, मग घेऊ दे की त्याला नाव. अगं एवढी सुंदर छान बायको भेटली, मग थोडंसं नाव घेतलं तर काय बिघडणार आहे, घे पटकन राया नाव. अरे एवढं छान प्रेम असलेल्या बायकोचं नाव घ्यायला कशाला संकोच बाळगतोय, घे घे. त्यावर रुजिदा म्हणू लागते, मम्मी सांगितलं ना त्याला नाही घ्यायचंय, नाही म्हणजे नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते, तुला तुझ्या भावाचं नाव जड होत असेल ना तर लगेच निघ इकडनं. आता रुजिदा रागातच तिकडनं निघून जाते. त्यावर लगेच जिजी शशिकलाला म्हणू लागते, शशिकला अगं तू फक्त वयाने वाढली, तुझं डोकं ना रिकामं ते रिकामच आहे. अगं हे जे सगळं करते ना, नाव वगैरे घ्यायला लावते ना, ते लग्नानंतर घेत असतात, दृष्ट काढते जोडीची, अगं हे सगळे जे कार्यक्रम असतात ना ते लग्नानंतर असतात, एवढी पण अक्कल नाही आहे का तुला. त्यावर शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो मला सगळं माहिती, पण हे जे काही करते ना मी ते लग्नानंतर करायच्या ऐवजी मी आधी करते, कारण लग्न तर होणारच आहे ना 2 दिवसांनी, मग काय काय झालं आधी केलं तर. तेव्हा जिजीला मात्र खूपच राग आलेला असतो. त्यावर मंजिरी मनाशीच म्हणू लागते, ही काकू पण ना मुद्दामून जिजीला खुजवायला हे सगळं करते आणि जिजी पण लगेच तिचं ऐकून उद्धटवाणे वागणाऱ्या या निक्की आणि शशिकलाला भांडत बसत असते. मला ना काय करावं काही समजतच नाही. तेव्हा जिजी मला लागते, शशिकला खरं तर ना तू डोक्यावर पडली, तू हे जे काही करते ना ते चुकीचं करते, कारण हे जे प्रथा वगैरे चालू आहे ना नाव घेण्याच्या रिष्ट काढण्याच्या, त्याचा काय बी उपयोग नाही आहे, कारण राया आणि निक्कीचं लग्न मी होऊच देणार नाही, होणारच नाही हे लग्न. तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते, काय बोलते जाऊबाई, अहो अशुभ बोलू नका असं, लग्न होणार म्हणजे होणार आणि या सगळ्या प्रथा मी पार पाडणारा. तुम्हाला जरी जमत नसेल ना तरी मी या दोघांच्या सगळ्या प्रथा पार पाडणार, तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. तेव्हा लगेच जिजी मला लागते, शशिकला तू मुद्दाम मला उकसवण्यासाठी हे सगळं बोलते ना, पण काहीही कर मी हे लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही, असे म्हणून जिजी रागातच आतमध्ये निघून जाते. आता मंजिरी तिच्या पाठोपाठ आतमध्ये येते. तेव्हा लगेच मंजिरी लागते, जिजी तू नको त्या काकूचं बोलणं मनाला लावून घेऊ गं, तू शांत हो बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्यावर जिजी म्हणू लागते, नाही ग मंजिरी, मला त्या शशिकलाच्या बोलण्याचा त्रास होतच नाही, मला खरं तर रायाच्या बोलण्याचा त्रास होतोय. का वागतोय राया हे असं, मला ना रायाचं हे वागणं अजिबात पटत नाही. का तो त्या निक्की बरोबर लग्न करायला तयार झाला, आधी तर राया असा नव्हता, मग अचानक काय झालं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी अगं दे की सोडून, आता तो राया स्वतःहून निक्कीशी लग्न करायला तयार झालाय ना, मग आपल्याला काय करायचंय, करायचंय ना त्याला त्या निक्कीशी लग्न तर करू दे. मग आता बघ जिजी मी काय करते, मी स्वतःहून त्या राया आणि निक्कीचं लग्न लावते की नाही बघच. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, अगं काय बोलते मंजिरी तू. तेव्हा मंजिरी लागते, हो आता बघ जिजी मी काय करते,
नाही या दोघांचं लवकरात लवकर लग्न लावलं ना तर रायाला पण त्याची मैत्रीण काय ते समजणार नाही. आता बघत जीजी तर इकडे शशिकलाने आता राया आणि निक्कीला आपल्या रूममध्ये आणलेलं असतं. राया आणि निक्की एकदम जवळजवळ बसलेले असतात. तेव्हा शशिकला मला वाटते निक्की खुश असेल ना गं तू खूप, कारण एवढं नशीब कुणाचं बी नसतं हा. अगं तुझं प्रेम असणारा जोडीदार तुला मिळाला आहे, तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे ना. खरंच खूप भारी वाटते ना, खूप आनंद होत असेल ना तुला. तेव्हा निक्की मला वाटते हो खरंच मावशी, माझा आनंद कसा सांगावा ना तेच कळत नाही. त्यावर लगेच राया मनाशीच मला लागतो ही शशिकला काकू पण ना हे सगळं मुद्दामून करते. काय करावं या दोघींजना काही कळतच नाहीये. त्यावर लगेच आता मंजिरी पटकन सरबताचे ग्लास घेऊन इकडे शशिकला काकूच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा मंजिरी आता लगेच ते ग्लास निक्की आणि रायासमोर घेऊन येते आणि मला लागते हे घ्या थंड थंड सरबत नवरा नवरीसाठी. कसं आहे ना आता नवऱ्या मुलीची आणि मुलाची काळजी मलाच घ्यावी लागेल, मी करवली ना, असे म्हणून आता निक्कीकडे बघतच मंजिरी हसू लागते. शशिकलाला तर धक्काच बसतो. चक्क मंजिरी या दोघांसाठी सरबत घेऊन आली. तेव्हा मंजिरी लागते कसं आहे ना निक्की तुला माहिती आहे आमची काकू वरवर गोडपणा दाखवते पण तसं काही बी करत नाही या, म्हणून आता नवरीची नवरदेवाची काळजी मलाच घ्यावी लागेल. शेवटी मी करवली ना, त्यामुळे ना आजपासून तुमच्या लग्नाची सगळी तयारी मी करणार बरं का राया. आता रायाला तर धक्काच बसतो. तेव्हा राय मनाशीच मला लागतो मिस्पायर हे सगळं मुद्दामून करतेस ना तू, मला त्रास व्हावा मी हे सगळं करतोय म्हणून करते ना मिस्पायर. तेव्हा निक्कीला तर प्रश्न पडतो अरे बापरे ही मंजिरी अचानक अशी बदलली कशी, काय झालं हिला. त्यावर आता शशिकलाही मनाशीच म्हणू लागते या पोरीला अचानक काय झालंय, नाही 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 काहीतरी गडबड वाटते बरं का. तेव्हा मंजिरी लागते निक्की निक्की अगं मला तुमच्या लग्नात काय करू काय नाही असं झालंय. खरंच खूप आनंद झालाय ग, पण निक्की तुमच्या लग्नात सगळं करणार मी, हळद साखरपुडा लग्न फटाके वाजवणं वाजंत्री सगळं मी बघणार, असे म्हणून आता लगेच निक्कीचे हात पकडतच मंजिरी तिला गोल गोल बिंगू लागते. आता गोल बिंगल्यामुळे निक्कीला चक्कर आल्यासारखं होतं, ती कॉटवरती धपकन पडते. तेव्हा मंजिरी लागते सॉरी या निक्की पडलीस तू, चक्कर आली का तुला, पण काळजी करू नको तू या रायाच्या मिठीत जा, असे म्हणून मंजिरी आता निक्कीला लगेच रायाच्या अंगावरती ढकलते. तेव्हा राया तर बाहेरकडेच बघू लागतो. त्यावर लगेच आता निक्की मला लागते काय बोलतेस मंजिरी. तेव्हा मंजिरी लागते अगो हो तू रायाजवळ जा, राया तुला कधीच पडू देणार नाही. राया घे तुझ्या या होणाऱ्या बायकोला मिठीत घे बरं, असं तिला एकटीला सोडू नको, अरे चक्कर आली होती तिला, घे घे मिठीत. त्यावर शशिकला मला लागते ए मंजिरी तुझा हा मित्र तुझ्या ताब्यात आहे का, तू म्हणशील तसं ऐकतो का, तू जर म्हटली त्याच्या बायकोला मिठीत घे तरच घेईल का. अगं त्याच्या मर्जीने तू तिला उचलून घेऊ मिठीत घेऊ काही करू तुझा काय प्रश्न. तेव्हा मंजिरी हसतच मला लागते अगदी बरोबर काकू, अगं ना तू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. हा आता हिचा नवरा होणार आहे ना, एवढी प्रेमाची बायको आहे. राया तुला तुझ्या बायकोला खरं तर उचलून घ्यायचीच तयारी करावी लागेल. काकू अगदी बरोबर बोलते, घे उचलून घे. आता रायाला तर धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी लागते निक्की तू काळजी नको, अगं तुमच्या संसाराला सुरुवात कशी होणार ना हे मी बघतेच आता. मी लवकरात लवकर तुमच्या दोघांचं असं थाटामाटात लग्न लावते. एकदा का लग्न झालं की तुम्ही दोघे तुमचा संसार करायला सुरुवात मोकळे हो की नाही, असे म्हणून आता मंजिरी हसू लागते आणि तिकडनं निघून जाते. आता मात्र राया मनाशीच मला लागतो मिसफायरला काय झालंय, अशी का वागते ती. तर आता लगेच निक्की मला लागते या मंजिरीचा फोर्स जरा जास्तच वाढलेला वाटतोय का, अशी का वागत असेल ही. तेव्हा लगेच शशिकला मनाशीच मला लागते नाही 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 हा जास्तच ॲटिट्यूडपणा कसा काय बदलला हिचा, नाही 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 काहीतरी गडबड वाटते, असा विचार आता इकडे निक्की आणि शशिकला करू लागतात. तर त्यानंतर इथे आता की आणि शशिकला दोघेही आता जयच्या घरी आलेले असतात. तेव्हा जय मला लागतं या या नवऱ्या मुलीचं आमच्या घरात स्वागत आहे. निक्की अगं चक्क तू आमच्या घरी आली. तेव्हा निक्की मला लागते जय उगच माझं कौतुक करू नको हा. लग्न करते म्हणून असं एवढं काय झालंय कौतुक करायला. तेव्हा जय मला लागतो अगं निक्की तू लग्न करते पण तुझा संघर्ष खूप मोठा आहे, खूप अवघड आहे. तेव्हा निक्की मला लागते नाही या जय आपण जेवढं अवघड संघर्ष समजत होतो ना तेवढं अवघड नाहीये, सगळं सोपं झालंय. तेव्हा लगेच जय मला लागतो म्हणजे काय, काय म्हणायचंय निक्की तुला. तेव्हा निक्की मला लागते अरे ती म्हातारी आणि ती मंजिरी जास्त टिवटिव करत होत्या ना, वाकड्यात घुसत होत्या, पण नाही आता ती म्हातारी थोडी टेडी आहे अजून, पण ही मंजिरी बदलली. अरे ती आमच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम अटेंड करते, आमच्या लग्नासाठी जे नाही ते करायला तयार झाली. तेव्हा लगेच जय मला लागतो काय असं कसं होऊ शकतं. अगं निक्की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं, ही मंजिरी साधीसुधी नाही, काहीतरी गडबड वाटते, असं कशी अचानक तिचे विचार बदलले. तेव्हा निक्की मला लागते जय अरे ती म्हातारी अजून आहे जरा
खिचकलेली. पण ही मंजिरी झाली ना तयार माझी करवली म्हणून सगळं करायला, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा लगेच शशिकला मला लागते, "निक्की, वेडी आहेस तू वेडी. अगं ही मंजिरी दिसते तशी नाही आहे, खूप डेंजर बाई आहे. ती म्हातारी आणि ती अवदसा दोघी मिळून काय करतील ना तुला कळणार सुद्धा नाही. कधी तुझं आणि त्या रायचं लग्न मोडतील. त्यामुळे सावध हो, सांगून ठेवते." आता निक्कीला मात्र राग येतो. तेव्हा निक्की म्हणत, "ए शशिकला, तू मला वेडी समजतेस का? निक्की आहे मी निक्की आणि मी रायाबरोबर लग्न करूनच राहणार." तेव्हा शशिकला म्हणत लागते, "निक्की, अगं जीभ उचलली की नाकाला लावता येत नाही. आपण जे बोलतो ना ते कधी कधी होत नाही. मी जे सांगते ते नीट लक्षात ठेवा. ती मंजिरी आणि ती म्हातारी मिळून तुमचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करणार. मी जे बोलते ना ती अगदी काळ्या दगडावरची रेघ असते हं, लक्षात ठेव." निक्कीला आणि जयला मात्र राग येतो. तेव्हा निक्की म्हणते, "जय, तुझी जीभ नाकाला लावून दाखव. दाखव हिला नाकाला लावून." आता जय लगेच जीभ नाकाला लावून दाखवतो आणि मला लागतो, "शशिकला काकू, आम्ही जे ठरवलं ना तेच होणार. तसंच होणार. बघ, राया आणि निक्कीचं लग्न होणार म्हणजे होणार." तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, "हो का? मग जर मंजिरीच्या हातात ती चिठ्ठी लागली असती तर कदाचित लग्न लगेच मोडलं असतं." आता जयला आणि निक्कीला धक्का बसतो. "नेमकं कसली चिठ्ठी? कसली? काय? कशाबद्दल बोलतेस तू?" असे ते शशिकलाला विचारू लागतात. त्यावर लगेच आता जय लागते, "शशिकला, कशाबद्दल बोलतेस तू? सांग पटापट शशिकला, कशाबद्दल बोलते?" तेव्हा शशिकला म्हणू लागते, "मंजिरीला एक घरी चिठ्ठी आली होती आणि ती चिठ्ठी माझ्या हाती लागली." आता लगेच जय लागतो, "मग काय होतं त्या चिठ्ठीत?" "ए शशिकला, पटपट सांगा काय होतं त्या चिठ्ठीत, बोल बघा बघ." तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, "ती चिठ्ठी मंजिरीसाठी आली होती आणि त्या चिठ्ठीत असं काहीतरी लिहिलं होतं." असे म्हणतात शशिकला गप्प बसते. तेव्हा निक्की म्हणू लागते, "ए शशिकला, अगं गप्प का बसली? अगं बोल ना, एवढ्या वेळा तर खूप टमाटमा बोलत होते." तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते, "इतक्या वेळ मी सांगत होते तेव्हा यांना पटत नव्हतं. तेव्हा मला नावं ठेवत होता ना, मग आता मी पण बघा यांची कशी जिरवते ते." त्यावर लगेच निक्की म्हणू लागते, "सांगितलं ना, या निक्कीला कंट्रोल होत नाही हां. लवकरात लवकर सांग, कशा चिठ्ठीबद्दल बोलत होती, काय होतं त्यात?" तेव्हा शशिकला लगेच आता बोटाने असं खुणावून दाखवते, "मला पैसा हवा आहे." त्यावर लगेच निक्की म्हणू लागते, "काय बाई ही, हिला कुठलंही काम पैशाशिवाय जमत नाही का? अगं सांग ना." त्यावर जय म्हणू लागतो, "हे बघ शशिकला काकू, तू आधी सांगून टाक त्या चिठ्ठीत काय होतं. आमच्याकडे चिठ्ठी दे, आम्ही लगेच तुला पैसे देऊ. आधी चिठ्ठी दे." त्यावर शशिकला म्हणू लागते, "जमणार नाही, चिठ्ठी भेटणार नाही. एका हातात पैसे, एका हातात चिठ्ठी, अशी आहे ही शशिकला. पैसे देत असेल तरच चिठ्ठी देईल." तेव्हा लगेच आता जय म्हणू लागते, "अगं काय चालू आहे तुझं?" त्यावर निक्की म्हणू लागते, "मेलेल्या माणसाच्या टाळूवरचंही लोणी चाटून खाईल अशी बाई आहे ही." "कशी ही?" तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, "खावंच लागतं." अरे खूप भारी लागतं ते हां, टेस्टी असतं आणि लहानपणापासून खात आले मी. पैशाशिवाय मला काहीही सुचत नाही. आणि निक्की, तुझ्याकडनं तर मी बक्कळ पैसा उकळणार आहे. तुला हे जे मी प्रेमाने माझ्या घरात लग्नासाठी बोलावलंय ना, अगो बाहेर लग्नाच्या हॉलचे किती पैसे घेतात, तेवढे पैसे उकळणार आहे मी तुझ्याकडनं. आणि म्हणून तर मी तुझं लग्न माझ्या घरात करते ना, माझा हॉल वापरते तुझ्या लग्नासाठी. मग मी तुझ्याकडनं खूप पैसा उकळणार आहे निक्की." आता निक्कीला आणि जयला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस इकडे घरी आता साखरपुड्याच्या तयारीसाठी मंजिरीने संपूर्ण हॉल सजवलेला असतो. मंजिरी आता प्रत्येक माणसाला सांगत असते, "इकडे छान सजवा, तिकडे छान सजवा." "अरे डंकी, किती हळूहळू काम करतोय, आवर की पटकन." तेवढ्यात निक्की आणि राया आले असतात. त्यावर लगेच आता निक्कीला तर धक्का बसतो. चक्क ही मंजिरी हॉल सजवते आणि ते पण आमच्या साखरपुड्यासाठी. तेव्हा मंजिरी मला लागते, "आलात? तुम्ही दोघे आलात? बघ बघ निक्की, तू सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करते हां. राया, तुझं लग्न थाटामाटात होणार. आणि राया, तू एक काम केलं का? अरे आज साखरपुडा आहे, तू तुझ्या या सुंदर बायकोसाठी सुंदर अंगठी आणली की नाही?" आता मात्र लगेच रायाम लागतो, "कशाला ती अंगठी वगैरे, काय गरज नाही." तेव्हा मंजिर मग ते, "अशी कशी गरज नाही राया? अरे एवढी सुंदर तुझी बायको आहे, मग सुंदर अंगठी हवीच ना." "बरं जाऊ दे, तू नसेल आणली पण तुझ्या या बायकोने आणली असेल, ती हुशार आहे." तेव्हा निक्की म्हणू लागते, "नाही, मलाही काही सुचलं नाही गं." तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, "हो का? बरं जाऊ दे. तुम्ही दोघे ना असे अथांग प्रेमात बुडालेत, अगदी लवबर्डसारखे. त्यामुळे तुम्हाला दुसरं काही सुचतच नाहीये ना. पण काळजी करू नको निक्की, मी सगळी तयारी करते. राया, तू एक काम कर, आजच घरी सोनाराला बोलव आणि तुझ्या या सुंदर बायकोच्या बोटाचं माप घेऊन सुंदर अशी अंगठी बनव आणि तूही तिच्यासाठी एक अंगठी घे आणि तीही एक अंगठी घेईल बरं का." त्यावर लगेच आत्ता राया मला लागतो, "कशाला? हे साखरपुडा वगैरे ना आपण कॅन्सल करूया, डायरेक्ट लग्न करूया." तेव्हा मंजिरी जोरात हसतच मला लागते, "डंक्या, अरे बघ बघ,
तुझ्या राया भाऊला लग्नाची जरा जास्तच घाई झाली. साखरपुडा वगैरे काहीच नको, डायरेक्ट लग्नच म्हणतोय हा राया भाऊ, बघ बघ. तेव्हा राया लागतो मिसफायर म्हणजे मला म्हणायचंय. तेव्हा म्हणजे लागते राया, अरे एवढी घाई करून उपयोग नाही. अरे सगळे रीतिरिवाज पूर्ण करून आपण लग्न पार पाडणार आहोत. लग्न करायची घाई झाली, मला माहिती आहे ना. एकदा का लग्न झालं म्हणजे तुम्हाला तुमच्या हनीमूनला जायचं असेल ना. पण होऊ दे, सगळं रीतीनुसार होऊ दे, सगळं छान पद्धतीने पार पडू दे, काळजी करू नको. आता निक्की मात्र खूपच खुश झालेली असते. तर रायाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. काय चालू हिचं? मला ना काही कळायलाच मार्ग नाही. त्यावर आता लगेच इकडे मंजिरीने सोनाराला बोलवले असतं. आता सोनार काका बरोबर रायाच्या आणि निक्कीच्या मापाची अंगठी देत असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, निक्की अगं या बघ, या 2-4 अंगठ्या खूप सुंदर डिझाईनच्या, तुला कोणती पटते? तेव्हा निक्की म्हणू लागते, मंजिरी तुला जी आवडेल ना ती घेऊन टाक. तशी तू माझी करवली ना. त्यावर लगेच जीजी रागातच म्हणू लागते, कशाला मंजिरी हे करते तू सगळं? काय गरज आहे तुला हे सगळं करायची? त्यांची चॉईस ते करतील ना. त्यावर लगेच आता निक्की म्हणू लागते, मावशी अहो करू द्या की. कसं नाही ती माझी करवली ना, मग तिच्या इच्छेप्रमाणे सगळं काही होऊ द्या. त्यावर लगेच आता निक्की एक रायासाठी अंगठी चॉईस करते. तेव्हा म्हणजे लागते, निक्की अगं उशीर कशाला करते? रायाच्या हातात घालून बघ, त्याला येते की नाही बघ बरं. आता लगेच निक्की रायाच्या हातात अंगठी घालत असते. रायाला मात्र खूपच राग येत असतो. पण मंजिरी मात्र रायाकडे आता हसतच डोळे भरून बघत असते. त्यावर लगेच आता निक्कीला फोन वगैरे येतो म्हणून ती तिकडनं बाहेर जाते. आता लगेच मंजिरी मला लागते, राया आता तूही घे की निक्कीसाठी अंगठी. राया मात्र काही न बोलता मिसफायरकडे बघत असतो. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता लग्नाचा दिवस आलेला असतो. लग्नाची सगळी तयारी झालेली असते, म्हणजेच साखरपुड्याची. साखरपुडा आता सुरू होणार. तेच आता लगेच मंजिरी अंगठ्या घेऊन येते आणि लागते, राया अरे तुझी अंगठी आहे यात, पण निक्कीची अंगठी नाही आहे. निक्की तू रायासाठी अंगठी घेतली नाही का? कुठे अंगठी? तेव्हा निक्की लगेच शशिकला काकूला आवाज देते आणि मला लागते, मावशी अगं अंगठी तुझ्या कपाटात ठेवायला दिली होती ना, आणखी मग. आता शशिकलाला वाटतं की मी सगळ्यांसमोर या म्हातारीला कामाला लावायला पाहिजे, हिच्या हातनंच साखरपुडा व्हायला पाहिजे. म्हणून शशिकला लागतं, ओ जाऊबाई जा हो, माझ्या कपाटात बॉक्स आहे तेवढा घेऊन या, त्यात अंगठी आहे. आता मात्र सगळ्यांसमोर जिजीलाही नाही म्हणता येत नाही, सगळे पाहुणे मंडळी आलेले असतात ना. तेव्हा जिजी मला लागते, ठीक आहे असे म्हणून जिजी आता शशिकलाच्या रूममध्ये येते. आता कपाट उघडताच शशिकलाने तिथे पुस्तके ठेवलेली असतात. ती पुस्तकं धपकन सगळी खाली पडतात. आता मात्र त्या पुस्तकात शशिकलाने अबोलीने पाठवलेली चिठ्ठी लपवलेली असते. आता ती जिजीच्या समोर नजरेस खाली पडते. जिजी पटकन ती चिठ्ठी उचलते. आता जिजीने ती चिठ्ठी वाचता जिजीला धक्का बसतो. जिजी लगेच तिथेच कॉटवरती खाली बसते आणि मला लागते, म्हणजे राया माझ्या मंजिरीला वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य खराब करतोय. माझ्या मंजिरीसाठी राया निक्कीबरोबर लग्नाला तयार झाला. नाही नाही नाही, काहीही करून मला राया आणि निक्कीचं लग्न थांबवावंच लागेल. आता मात्र जिजी राया आणि निक्कीचं लग्न थांबवून कसं निक्की आणि जयचा डाव उलथून लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल